मित्रांनो, फायनली पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणं सुरू झालेले आहे. आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की यवतमाळ जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. मग शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले होते की त्यानंतर आमच्या जिल्ह्याचा नंबर लागेल का, आमच्या जिल्ह्याला पीक विमा वाटप होईल का, वगैरे वगैरे बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये प्रश्न संभ्रम निर्माण झालेला होता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यामध्ये जवळपास हेक्टरी 22 ते 25 हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहेत. तो जिल्हा कोणता आहे, त्याचबरोबर त्या जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यात किंवा कोणकोणत्या महसूल मंडळात कोणत्या पिकासाठी हा पीक विमा वाटप होणं सुरू झालेलं आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण थोडक्यात क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे समोरील बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बघायचं झालं तर बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न होते की यवतमाळ नंतर असं वाटत होतं बऱ्याच शेतकऱ्यांना की यवतमाळ नंतर हिंगोली, परभणी, नांदेड या 3 जिल्ह्यापैकी एकाचा नंबर लागू शकतो, कारण ते 25% अग्रिमच्या अधिसूचनेमध्ये जिल्हे होते. शेतकऱ्यांना वाटलं होतं या तिन्हीपैकी एखाद्या जिल्ह्याचा नंबर लागेल. मग त्या शेतकऱ्यांना वाटलं होतं मग आम्ही वैयक्तिक क्लेम केलेले शेतकरी जे होतो ते शेतकऱ्यांनी आस सोडली होती, कारण त्यांना वाटलं होतं आमचा काय आता नंबर लागत नाही, आमच्या जिल्ह्याला का पीक विमा वाटप होत नाही. परंतु तसं नाही मित्रांनो. लातूर जिल्ह्यातील वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा हा वाटप होणार आहे. म्हणजे जे कंपनीमार्फत शासनामार्फत जो 25% अग्रिम दिला जातो तो नाही मित्रांनो, वैयक्तिक क्लेम केलेला म्हणतो मी. तर ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणं आज 5 वाजल्यापासून सुरू झालेलं आहे. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर 25% अग्रिमच्या पीक विमा वाटप होण्या अगोदर वैयक्तिक क्लेम केलेलेच पीक विमा वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही देखील लातूरमधून असाल आणि तुमच्या देखील खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा झालेली असेल ते देखील मला कमेंट करून सांगा. आता बघूया लातूर जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळात किंवा किती महसूल मंडळ कोणत्या पिकासाठी हा पीक विमा मंजूर झालेला आहे. तुम्ही देखील लातूर जिल्ह्यातून असाल आणि अद्यापही तुमच्या खात्यावर पीक विमा वाटप झालेलं नसेल ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास 60 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हा वैयक्तिक क्लेम केलेला पीक विमा मिळणार आहे. एकंदरीत बघायचं झालं तर कापूस आणि सोयाबीन, तूर पिकासाठी थोड्याफार प्रमाणात हा पीक विमा वाटप होणार आहे किंवा वाटप होणं सुरू झालेलं आहे. तर एकंदरीत मित्रांनो बघायचं झालं तर 60 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन आणि तूर पिकासाठी थोड्याफार प्रमाणात हा पीक विमा वाटप होणं सुरू झालेलं आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित देखील झालेल्या आहेत रकमा. तर याच्यामध्ये काही ठिकाणी 22,000 ते काही ठिकाणी 25,000 तर काही ठिकाणी 10 ते 15,000च्या दरम्यान ह्या रकमा वितरित झालेल्या आहेत. तर हेक्टरी या रकमा वितरित झाल्यानंतर मित्रांनो आता कोणकोणत्या तालुक्यातील आपल्याकडे माहिती आलेली आहे. तर बघायचं झालं मित्रांनो, लातूरमधील रेणापूर तालुक्यातील जवळपास रेणापूर तालुक्यातील शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना जवळपास 6,000 ते 10,000च्या दरम्यान या रकमा वितरित झालेल्या आहेत. एकंदरीत हेक्टरी 10,000 रुपये धरून चला मित्रांनो रेणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी. त्यानंतर दुसरा तालुका बघायचा झालं तर मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा हा पीक विमा वाटप झालेला आहे. त्यांच्या खात्यावर सुद्धा हा पीक विमा वितरित झालेला आहे. ते म्हणजे किती रुपये वितरित झालेला आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगायचं आहे प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांनी. त्यानंतर मित्रांनो लातूर जिल्ह्यातील जवळपास निलंगा तालुक्यातील जे शेतकरी आहेत उर्वरित, म्हणजे निलंगा तालुक्याला अद्यापही काही शेतकऱ्यांना वितरित झालेल्या नाहीत रकमा, तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा उद्यापर्यंत ह्या रकमा त्यांच्या खात्यावर वितरित होऊन जाणार आहेत. एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, तुम्ही जर ज्या तालुक्यातून असाल आणि त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना वितरित झाल्या नसतील रकमा तर वेट करा मित्रांनो, तुमच्या सुद्धा खात्यावर रकमा येणार आहेत. त्यानंतर शिरूर आनंदपाळ तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा दिलासादायक बातमी मिळालेली आहे. त्यांच्या खात्यावर सुद्धा जरी बघायचं झालं मित्रांनो हेक्टरी किंवा एकरी रकमा कमी दिसत असल्या तरी पीक विमा वाटप होणं हे सुरू झालेलं आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर म्हणजे काही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्या चांगल्या प्रकारच्या रकमा दिसून आलेल्या आहेत, तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्या 6 ते 10,000च्या दरम्यान ह्या रकमा वितरित झालेल्या दिसून आलेल्या आहेत. तर ही होती लातूर जिल्ह्याविषयी माहिती मित्रांनो. तुम्ही देखील इतरत्र जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या देखील खात्यावर पीक विमा वाटप झालेला असेल किंवा नसेल ते देखील मला कमेंट करून सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याविषयी सविस्तर माहिती द्यायला मी पुढच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करेन. आणि तुम्ही देखील लातूर जिल्ह्यातून असाल आणि तुम्हाला देखील तुमच्या जिल्ह्याविषयी डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये ते सुद्धा मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. तर ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.